गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या नैऋत्य व मोसमी वारे अर्थात मान्सूनचे राज्यात रविवारी आगमन झाले. हवामान खात्याकडून रविवारी या संदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात आली. कालच मान्सून केरळात दाखल झाला होता. त्यानंतर मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी 1 ते 2 दिवस जातील असा अंदाज होता. मात्र महाराष्ट्रात मान्सूनसाठी अत्यंत पोषक स्थिती असल्याने अवघ्या काही तासांमध्ये मान्सून राज्यात दाखल झाला आहे. काही वेळात हवामान याबाबतची घोषणा करणार आहेत. यंदा मान्सून 12 दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला. दरवर्षी मान्सून साधारणपणे 7 जूनच्या आसपास राज्यात दाखल होतो. मात्र यंदा मान्सून 12 दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मान्सूनची एकूण आगेकूच पाहता पुढील काही तासांमध्ये मान्सून मुंबई आणि पुण्यात दाखल होईल असा अंदाज आहे. आज सकाळपासून मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरात ढगाळ वातावरण आहे. तर विदर्भातील नागपूर जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असून 25 मे रोजी नागपूर जिल्ह्यातील सर्वत्र धो-धो पाऊस झाला असून अचानक आलेल्या पावसाने सामान्य जनतेच्या याची अपेक्षा नसताना दीर्घकाळ पाऊस पडल्याने सर्वसामान्य जनजीवन अस्तव्यस्त झाले होते. यावेळी रोहिणी लवकर आल्याने शेतकरी सुद्धा आपल्या तयारीला लागले आहे. परंतु अनेक शेतकरी अजूनपर्यंत बँकेतून कर्जपुरवठा न झाल्याने पैशाच्या अभावी त्यांची तारांबळ होत आहे. अशाच बातम्या बघण्यासाठी सोशल भारत 24 ला बघत राहा.